ॲक्वालाईनचं काम करणाऱ्या तुर्किश कंपनीला काढून टाका, आमदार आदित्य ठाकरेंची मागणी। काल झालेल्या पावसामुळे वरळी मेट्रो स्थानकात पाणीच पाणी। वैष्णवी अगवणे आत्महत्येच्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। मृत्यूच्या दिवशी देखील वैष्णवीला मारहाण। वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडून कोर्टात सादर। पुण्यासह रायगड रत्नागिरीला हवामान विभागाकडून रेड अलर्ट, तर पुढील 4 ते 5 दिवस सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता। वाहून जाणारा कांदा वाचवण्यासाठी चिमुरडीची धडपड। बीडच्या शेतकऱ्याला मिलिंद नार्वेकर यांच्याकडून 1 लाखाची मदत। लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। राज्यात 278 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण। मुंबईत 37, ठाण्यात 19, पुण्यात 2 कोरोना बाधित। घाबरू नका, पण काळजी घ्या, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। नर्स सासूनं सुनेचा घरातच केला गर्भपात। नाशिकमध्ये संतापजनक घटना समोर। आंतरराज्य प्रेमविवाह केल्यानं सासू नणंदकडून पीडितेला जातीवाचक शिवीगाळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्यातील संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर। अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराच्या गोळीबाराला पोलिसांचं प्रत्युत्तर। अमोलचा मृत्यू, सूत्रांची माहिती। ठाणे, नाशिक, शिर्डीमध्ये ईडीची छापेमारी। तर मेसर्स केजीएस शुगर विरुद्ध ईडीची कारवाई। अनेक निवासी आणि व्यावसायिक जागांवर छापेमारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।